Greetings to you in the matchless name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. तुमच्यासमोर पुन्हा एकदा मी पास्टर अमित येत आहे. आणखीन एक रविवार, आणखीन एक संदेश घेऊन. आजचा रविवार विशेष रविवार आहे प्रियानो, कारण आज जगभरामध्ये एका व्यक्तीला घेऊन सर्वजण साजरा करत आहेत आणि ती व्यक्ती सगळ्यांच्या घरामध्ये, शक्यतो सर्वांच्याच घरामध्ये आहे आणि ती म्हणजे आपले वडील, आपले पिता. टुडे इज फादर्स डे. हॅपी फादर्स डे टू एव्हरी फादर आउट देअर. सर्व जे वडील आहेत त्या सगळ्यांना मी हॅपी फादर्स डे म्हणत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुमच्याबरोबर राहो. परमेश्वराने सर्व प्रकारचे आशीर्वाद तुमच्यावरती ओतो, हीच देवाचरणी माझी प्रार्थना आहे प्रियानो. आपण पुढे जाऊया. आज जसं मी म्हणालो की फादर्स डे आहे, and then I definitely want to talk about fathers from the Bible. आणि बायबलमधून, पवित्र शास्त्रामधून मला पिता किंवा बाप, वडील यांच्याविषयी मला बोलायचं आहे. You know, before I go ahead, I just want to tell you one thing, that we are here because of our Father, which is not a revelation. It is the fact. आम्ही इथे आहोत आमच्या बापामुळे, आमच्या वडिलांमुळे. असा इथं कोणी आज सध्याला तुम्हाला तुमचे वडील नसतील, तुम्हाला तुमचे वडील कोण आहे कदाचित माहिती नसतील, असंही कोणी असेल. परंतु असा कुठलाही व्यक्ती जगामध्ये जो जिवंत आहे असा नाही आहे ज्याला वडिलाविना ज्यांचा जन्म झालेला आहे. एव्हरीवन ओव्हर हिअर इज बिकॉज ऑफ युअर फादर. आणि म्हणून माझा जो शीर्षक आज या सर्मनचा आहे तोच शीर्षक आहे, पित्यामुळे. बिकॉज ऑफ ए फादर. तर आज या गोष्टीला आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रियानो, की बाप किंवा वडील किंवा आमचा आब्बा पिता, पवित्र शास्त्रामधील अनेक 1 ते 2 किंवा 3 जे वडील आज आपण पाहणार आहोत, त्यामधून आम्हाला कसं कळतं की एक बाप म्हणजे काय, एक वडील म्हणजे काय आहे. आणि मग आमचा आब्बा पिता स्वर्गातला जो आहे, आमचा देव पिता जो आहे, त्याच्याविषयी आज आम्ही ह्या अनेक पित्यांमधून जे पवित्र शास्त्रामध्ये आहेत त्यामधून आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमेन. लेट्स गो अहेड. यू नो, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. हे मी अगोदर देखील फादर्स डेच्या मला वाटतं लास्ट टाइमला मी संदेश दिलेला, दॅट जीसस इज द वन हू ब्रॉट द नेम ऑफ गॉड ॲज फादर बिफोर अस. येशू आहे ज्याने एक नाव, जे सर्वात महत्त्वाचं नाव आहे, जे सर्वात अधिक संबंधित आहे तुमच्या माझ्याशी, ते नाव आमच्या समोर आणलं देवाविषयी, आणि ते म्हणजे पिता. प्रत्येक संदेष्टा, प्रत्येक प्रॉफेट जुन्या करारातून जे ते देवाविषयी बोलत होते ते देवाविषयी बोलत होते. देव एलोहिम आहे, देव यावे आहे. उत्पत्तीमध्ये आम्ही पाहिलं तर तो इलोहिम परमेश्वर आहे. ज्यावेळेस असं म्हटलं जातं की देव बोलला, त्याचा ॲक्च्युअल ट्रान्सलेशनमध्ये असं आहे की इलोहिम बोलला. गॉड सेड म्हणजे ॲक्च्युअल ट्रान्सलेशनमध्ये आम्हाला तिथे समजतं इलोहिम सेड. हु इज इलोहिम? इलोहिम इज द वन हू क्रिएट्स. इलोहिम हा आहे जो उत्पन्न करता आहे, जो उत्पन्न करतो, जो क्रिएट करतो. मग आम्हाला यावे परमेश्वराविषयी आम्हाला समजतं, ऑलमायटी गॉड विषयी आम्हाला समजतं. अब्राहामाला ज्यावेळेस आम्ही समजण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला अब्राहामाला परमेश्वर कधीही लेकरू देऊ शकला असता, कधीही पुत्र देऊ शकला असता, परंतु 99 वर्षामध्ये 100व्या वर्षी का परमेश्वराने दिलं? कारण त्याला दाखवायचं होतं की मी सर्वसामर्थी परमेश्वर आहे. I am not just mighty God, I am almighty God. So almighty God was introduced through Abraham. अब्राहमाच्या द्वारे सामर्थी परमेश्वर नाही, सर्व सामर्थी परमेश्वर आमच्या समोर प्रस्तुत झाला. तर हे जे सर्व मोशे म्हणा, आदाम म्हणा, मग अब्राहम म्हणा, हे सर्व मोठे मोठे जे नाव आहेत, व्यक्ती आहेत, संदेष्टे आहेत, देवाचे सेवक आहेत, त्यांनी आम्हाला परमेश्वराचा एक रूप, परमेश्वराची एक साईड दिलेली आहे. पण ज्या वेळेला येशू येतो त्यावेळेला तो पूर्ण परमेश्वर आमच्या समोर प्रस्तुत करतो.
पिता म्हणजे पूर्ण परमेश्वर सामावलेला असा आहे. A father is not a side of God. The entirety of God is found in this word father. पिता म्हणजे एक बाजू परमेश्वराची नाही आहे. परमेश्वर किंवा देव जे आहे ती पित्याची एक बाजू आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात प्रियानो. आणि म्हणून आजच्या या चांगल्या दिवशी त्या पित्याच्या विषयी, तो पिता हा शब्द याच्याविषयी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो जीसस इंट्रोड्यूस्ड फादर टू अस अँड अस टू फादर. आणि म्हणून मी अगोदरही बोललो आणि आजही बोलत आहे, अनेक लोक हे बोललेले आहेत, परंतु आज या दिवशी मला हे पुन्हा एकदा वाक्य बोलू दे. जीसस डिड नॉट कम दॅट वी विल गेट टू हेवन. परमेश्वर येशू आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आला नाही. येशूने आपला प्राण आम्हाला स्वर्ग मिळावं म्हणून त्याने दिला नाही. येशूने आपलं रक्त सांडलं की आम्हाला स्वर्ग मिळावं यासाठी नाही. हा संदेश जर असाच प्रीच होत असेल तर हा चुकीचा संदेश आहे. दिस इज ए रॉंग preaching, I am telling you. But Jesus came that you and I should be reconciled to the original Father. Not God, not heaven. पिता परमेश्वर जो आहे त्याच्याबरोबर तुमचा आणि माझा समेट व्हावा म्हणून येशू आला, म्हणून येशू जगला, म्हणून येशू मेला आणि म्हणून येशूने रक्त सांडलं आणि वधस्तंभ त्याच्या जीवनामध्ये आला. So Jesus, everything that Jesus did, he kept Father in focus. जे काय येशूने केलं ते समोर पित्याला ठेवून केलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला शिष्य आले आणि शिष्य म्हणाले, येशू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. काही शिकवलं असता येशूने? ही कुड हॅव टॉट एनिथिंग. सिट, आय विल टीच यू. व्हॉट, तुला कसली प्रार्थना करायची आहे, कसली प्रार्थना शिकायची आहे? आजारावर प्रार्थना करायची, हा तू देवाजवळ माग, देवा तू असा असा आहे, तुला हे पाहिजे ते पाहिजे, देवा तू हे, देवा तू मला हे दे, देवा तू मला ते दे, असं शिकवलं असता. किंवा येशू असं म्हणाला असता, हे आमच्या स्वर्गातील देवा असं म्हणा. But Jesus was all focused on Father. That is why when disciples came and asked, please tell us how to pray, Jesus said, this is how you should pray. Our Father who art in heaven. Our Father who art in heaven. येशूच्या जवळ जेव्हा शिष्य आले आणि म्हणाले आम्हाला प्रार्थना करायला शिकवा, त्यावेळेला येशू हा पिता केंद्रित असल्यामुळे त्याने शिष्यांना तेच शिकवलं जे तो स्वतः करत होता. आणि ते हे आमच्या स्वर्गातील बाप्पा किंवा पिता. सो एव्हरीथिंग ही, आणि त्याचे प्रत्येक वाक्य तुम्ही बायबलमध्ये येशूचे तुम्ही पहा, त्याच्यामध्ये पिता इन्क्लूड आहे. ही ओनली फोकस्ड ऑन फादर, नॉट ऑन द गॉड साइड ऑफ द फादर, ऑन फादर. लक्षात ठेवा, कारण त्याला माहिती होतं की तो पिता आहे आणि आम्ही त्याचे लेकरं आहोत. पाप येऊन आदामाला जो आहे, सी, ट्राय टू अंडरस्टँड, when sin came, sin did not exactly separate creation from creator. What did sin do? Sin came and separated a son from a father. Please understand. पाप येऊन उत्पन्न करणारा जो आहे त्याच्यापासून विभक्त केलं नाही. आदाम ही उत्पत्ती आहे आणि देव हा उत्पन्न करता इलोहीम आहे. पाप आल्यामुळे आदाम जो उत्पत्ती आहे तो उत्पन्न करत्यापासून वेगळा झाला असं नाही, पण पाप आल्यामुळे नेमकं काय झालं माहिती का? एक पुत्र एका बापापासून वेगळा झाला. सो you understand the fight, the battle, the struggle is always about a son reconciling to a father. प्रत्येक वेळेला बायबलमध्ये आम्हाला कळतं की संघर्ष, युद्ध तेच आहे की एक पुत्र जो आहे तो बापाशी पुनर्समेट कसा करेल. आणि म्हणून नवीन करारामध्ये आम्हाला तो दाखला आम्हाला समजतो. आणि त्या मुलाविषयी जो सर्व संपत्ती, मी त्याच्याविषयी नंतर बोलणार आहे, प्रॉडिगल सनच्या विषयी मी नंतर बोलणार आहे. असो, बट ट्राय टू अंडरस्टँड, राईट फ्रॉम जेनेसिस वी सी फादर सन रिलेशनशिप. आमेन. आणि जसं मी अगोदर पण बोललो की येशू
पित्याने आदम आणि हव्वाला निर्माण केलं, आदमाला उत्पन्न केलं, ही क्रिएटेड. आणि ज्यावेळेस ते उभा राहिले त्याच्या समोर, त्यावेळेला लक्षात घ्या, पिता असं म्हणाला नाही, मी तुला उत्पन्न केलेलं आहे, मी आजपासून तुझा देव आहे आणि तू माझा उत्पन्न केलेला एक प्रोडक्ट आहे, माझी आजपासून तू आराधना करायची. गॉड नेव्हर सेड दिस टू ॲडम. रीड युअर बायबल. तुमचं बायबल वाचा, तुम्हाला कळेल की देवाने असं कधीच आदामबरोबर असल्या प्रकारचा वार्तालाप केला नाही. यु नो, सो यू अंडरस्टँड why, what, how God was actually trying to, establish a relationship in between him and Adam and Eve. म्हणून आपण जर पुढे गेलो प्रियानो, I have maybe 4 things to speak. माझ्याकडे जवळपास 4 गोष्टी आहेत बोलण्यासाठी, बापाविषयी किंवा वडिलांविषयी किंवा देव जो बाप यांच्याविषयी. जर आपण पहिली व्यक्ती पाहिली किंवा पहिली गोष्ट, पहिली व्यक्ती ज्याच्याकडे मला फोकस करायचा आहे एक बाप या नात्याने, तो आहे नोहा. इफ यू लुक एट नोहा, he was not just a righteous man that God looked at him. He was also a successful father. तो फक्त एक नीतिमान व्यक्ती होता असं पित्याने, परमेश्वराने त्याच्याकडे पाहिलं असं नाही, परंतु तो एक उत्तम यशस्वी बाप, यशस्वी पिता देखील होता. कारण जे काही परमेश्वराने त्याला सांगितलं की तुला हे करायचं आहे, ते त्यांनी यशस्वीरित्या आपल्या परिवाराच्या समोर ठेवलं आणि त्यांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलं. सो देर इज अ लॉट टू टॉक अबाउट नोहा ॲज ए फादर. खूप आहे नोहा हा पिता या नात्याने बघण्याकडे आणि त्यामधून शिकण्यासाठी. आणि आम्हाला कळतं की नोहा जसा बाप आहे तसा तो आमचा अब्बा पिता परमेश्वर तसा आहे, आणि त्याच्यामधून आम्हाला हे समजू शकतं प्रियानो. तर फर्स्ट थिंग दॅट आय वॉन्ट टू टॉक अबाउट नोहा अँड थ्रू नोहा और ॲज अ फादर इज, अ फादर इज अ प्रोटेक्टर. फर्स्ट थिंग, एक बाप जो आहे तो संरक्षण करणार आहे. लक्षात घ्या, परमेश्वर नोहाशी बोलला की मी असं असं करणार आहे, सगळ्यांचा समूळ नाश करणार आहे, तुला हे 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 करावं लागणार आहे. अशा काही गोष्टी परमेश्वर नोहाशी बोलतो जे अजूनही अस्तित्वात नाही. हा माझा नंतरचा मुद्दा आहे, प्रॉब्ली दिस इज माय सेकंड पॉइंट, बट लेट मी जस्ट ले डाऊन द फाउंडेशन. अशा काही गोष्टी पिता नोहाबरोबर, परमेश्वर नोहाबरोबर बोलतो जे अजूनही अस्तित्वात नाही आहेत, परंतु तो काय म्हणतो माहिती का, तुला असं असं करावं लागणार आहे कारण मी सगळ्यांचा समूळ नाश करणार आहे. असं बोलल्यानंतर नोहा काम करण्यास सुरुवात करतो आणि तो यशस्वीरित्या आपल्या परिवाराला विश्वासामध्ये घेतो. आणि त्याचं कारण, त्याचं रिझल्ट काय, परिणाम काय होतं माहिती का, ज्या वेळेला ती घटना घडते, जसं परमेश्वर बोलतो, ते पूर येतं, पाऊस येतो, त्यावेळेला त्याचा परिवार वाचतो. जर लक्षात ठेवा, हे याचा उल्लेख नाही आहे परंतु लक्षात ठेवण्यासारखं आहे, लक्ष देण्यासारखं आहे. जर एक बाप नोहा आपल्या लेकरांना व्यवस्थित सांगू शकला नसता, आपल्या परिवाराला सांगू शकला नसता, तर त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नसतं, त्यांना त्यांनी देवामध्ये वाढवलं नसतं, विश्वासामध्ये वाढवलं नसतं, तर मग ते त्याच्याबरोबर त्या आर्कमध्ये, त्या नावेमध्ये ते बसू शकले नसते आणि ते वाचू शकले नसते. सो अ फादर इज ए प्रोटेक्टर. And one more thing I want to tell you, understand this. A father will know his children well, and also he will know the challenges of the children well, and only when this happens a father can protect the child properly. समजून सांगतो मी तुम्हाला मराठीमध्ये. पिता जो आहे किंवा एक व्यक्ती जी आहे, दुसऱ्या व्यक्तीला जर त्याला संरक्षण द्यायचं असेल, किंवा लक्षात घ्या एक पोलीस आहे, त्या पोलिसला त्या एरियाला संरक्षण जर द्यायचं असेल तर त्या एरियाला जाणून घेणं गरजेचं आहे त्या पोलिसने, आणि त्या पोलिसाने तिथे काय नेमका प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला समजून घेणं देखील गरजेचे आहे. या एरियामध्ये खुनामाऱ्या जास्त होतात का, या एरियामध्ये चोऱ्यामाऱ्या जास्त होतात का, हे सर्वांचा अभ्यास करणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. मगच तो पोलीस किंवा ती पोलीस चौकी त्या एरियाला व्यवस्थित संरक्षण देऊ शकते. समजेल तुम्हाला? आर यू अंडरस्टँडिंग? सो इन द सेम वे
Our Father in heaven knows you and me. Why? Because He created us. आमचा अब्बा, आमचा बाप स्वर्गातील, तो तुम्हाला आणि मला ओळखतो. आमच्या त्याच्यापेक्षा उत्तम आम्हाला कोणीही ओळखू शकत नाही. का? कारण त्यांनी आम्हाला उत्पन्न केलेलं आहे. बस स्ट्रेट फॉरवर्ड. आणि तो आम्हाला ओळखतोय हेही आहे. आणि आमचे डे टू डे चॅलेंजेस काय, दैनंदिन संघर्ष आमचे काय आहेत हे देखील त्याला ठाऊक आहे. आमचा शत्रू कोण आहे हे देखील त्याला ठाऊक आहे. आमचे 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 प्रॉब्लेम्स काय असणार आहेत हे देखील त्याला ठाऊक आहे. आणि असं ठाऊक असल्या कारणानं लेकरही ठाऊक आहेत आणि त्यांचे संघर्षही ठाऊक आहेत. हे असल्या कारणानं आम्हाला संरक्षण उत्तमरित्या प्राप्त होतं प्रियांनो. आमेन. लक्षात घ्या, जर त्या एरियामध्ये खुनामारा होत आहेत आणि पोलिसांना वाटतंय की इथे फक्त चोरीमारी होते, म्हणून चोरीमारी न हो एवढी सुरक्षा जर त्या एरियाला दिली तर काही उपयोग नाही, खून होत राहणार. का? ती चौकी, तो पोलीस त्या एरियाला नीट समजू शकला नाही. माय फादर नोज मी अँड माय सिच्युएशन सो वेल दॅट ही इज द बेस्ट टू प्रोटेक्ट मी. समजते का तुम्हाला? घरामध्ये देखील तुमचे वडील पहा, तुम्ही जेव्हा वाढत आहात, लहानाचे मोठे होतात, तुम्हाला तुमचे वडील इतके उत्तमरित्या नाही का ओळखतात, जाणतात की ह्याची गरज काय असणार आहे, ह्याला काय लागणार आहे, काय नाही लागणार आहे, आणि त्याप्रमाणे तो बाप त्याला पुरवतो. आणि वचन देखील सांगतं की जगिक वडील जो आहे, आपला लेकरू त्याला भाकर मागितल्यानंतर धोंड देत नाही, कारण त्या बापाला कळतं. सो देर इज रेव्हलेशन हिडन इन दिस वन लाईन. वाय वुड अ सन व्हेन आस्क्स द अर्थली फादर फॉर समथिंग टू ईट अ ब्रेड, ही डज नॉट गिव्ह स्टोन्स? का असं होतं? का? कारण त्याला माहिती आहे त्याचे संघर्ष काय, त्याची गरज काय आहे, बापाला माहिती आहे. आणि म्हणून तो दगड देत नाही, भाकरच देतो. And this is why God protects. This is why the Father is able to protect. आणि म्हणून नोआ जो आहे, नोआला त्याची लेकरं माहिती होती, त्याचा परिवार माहिती होता, आणि देव जे बोलला ना की पूर येणार आहे, त्यामुळं त्या संघर्षाविषयी, त्या समस्येविषयी देखील त्याला उत्तमातलं उत्तम इन्फॉर्मेशन होती. त्यामुळे तो आपल्या परिवाराला संरक्षण देऊ शकला. That's the same with you and me and my God and my Father. Amen. Let's move ahead. Next thing I want to talk about. A father is a faith builder. एक बाप जो आहे तो विश्वास बांधणारा असतो. कधी पण लक्षात ठेवा. Noah did not give heed to the mockery of people, but built the faith of his family and helped them believe in what he heard from God. मी तुम्हाला बोललो की तो माझा नेक्स्ट मुद्दा आहे. नोआ जो आहे, जे परमेश्वर बोलला ते तो ऐकतो आणि मग इतरांना जाऊन सांगतो, आणि मग इतर लोक त्याची टिंगल टवाळकी, चेष्टा मस्करी करायला लागतात, त्याची खेचायला लागतात, आणि अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागतं. तरी सुद्धा तो इतरांवर विश्वास न ठेवता परमेश्वरावर विश्वास ठेवतो. परमेश्वराने जे बोललं त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे आपल्या परिवाराच्या विश्वासाला वाढवतो. Every day, this could have been the everyday struggle of Noah and his family. रोजचा संघर्ष असणार आहे. मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे, रोजचं मड कोण रड. एक म्हण आहे, रोज 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 तेच व्हायला लागल्यानंतर कोण सहन करणार आहे. हे असं होऊ शकतं, पण तरी सुद्धा नोहा एक बाप, एक वडील या नात्याने आपल्या परिवाराला रोजच्या होणाऱ्या चेष्टा मस्करी, रोजची होणारी जे संघर्ष आहे, इतरांकडून जे मिळणारे त्यांना जे टोमणे आहे, त्यापासून त्यांचं संरक्षण करीत होता आणि त्यांचा विश्वास वाढवत होता. कदाचित असं चित्रीकरण असू शकेल, रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर त्यांना एकत्र करून प्रार्थना करून त्यांना तो शिकवत असे. कदाचित हे पहा, त्या शेजारच्याकडे लक्ष देऊ नका, तो व्यक्ती आला होता, तो काहीतरी बोलला, त्याच्याकडे विश्वास ठेवू नका. तुम्ही जरी ऐकलं नाही तरी मी परमेश्वराकडून ऐकलेलं आहे, या गोष्टीवर विश्वास ठेवा. आम्हाला हे तारू बांधायचं आहे, आम्हाला याच्यामध्ये राहायचं आहे, कारण इथेच आमची सुरक्षा आहे. नोआ वॉज ए फेथ बिल्डर. नोआ विश्वास बांधणारा होता, त्याच्या परिवाराला विश्वास. पहा, विश्वास बांधायचं एक काम आहे प्रियांनो. इट इज अ टास्क. एक संघर्ष
संघर्षपूर्ण काम आहे विश्वास वाढवणं. विश्वास खूप लवकर खचू शकतो, विश्वास खूप लवकर निघून जाऊ शकतो, परंतु त्या विश्वासाला पुन्हा बांधणं एक बाप काम करू शकतो प्रियानो. सो I understand that it is us to have faith in our Father God. मला माहिती आहे की आपल्याकडे विश्वास पाहिजे आबा पितावरती ठेवण्यासाठी, परंतु हेही लक्षात ठेवा, ते जे विश्वास आमच्यामध्ये पैदा होत आहे ना, तो बापच देतो आम्हाला. डोंट फॉरगेट दॅट. ते कधी विसरू नका. सो आवर फादर ऑल्सो लाईक नोआ बिल्ड्स आवर फेथ. तो त्याचं वचन आम्हाला देतो, तो स्वप्न आम्हाला देतो, तो आम्हाला दर्शन देतो, तो आम्हाला इतर देवाच्या लोकांच्या विषयी आमच्याविषयी बोलून सांगून आम्हाला प्रोत्साहन देतो. भविष्यवाणी आमच्याविषयी तो सांगतो इतरांकडून. तो आमच्याशी कदाचित थेट बोलेल, तो एका आराधनेच्या लयामध्ये असताना तो आमच्याशी कदाचित बोलेल, तो एका संदेशाच्या द्वारे आमच्याशी कदाचित बोलेल आणि आमचा विश्वास तो वाढवेल. अ फादर इज ए फेथ बिल्डर. जो बाप नाहीये ना, तो जाता जाता काय पण त्याला बोलू त्या एका व्यक्तीला बोलून जाऊ शकतो आणि त्याचा विश्वास खचू शकतो. परंतु जो बाप असतो ना, त्या लेकराला बोलेल, रागवेल, परंतु विश्वासामध्ये पुन्हा वाढवेल. तो म्हणेल पडलास ठीक आहे, हरकत नाही, चल उठ माझ्याबरोबर पुन्हा एकदा. दॅट इज अ फादर. अ फादर इज अ फेथ बिल्डर. माय नेक्स्ट थिंग आय विल शेअर मे बी अ कपल ऑफ थिंग्स मोर अँड देन आय विल स्टॉप. नेक्स्ट थिंग, a father builds on faith, not facts. A father builds on faith, not facts. एक बाप जो आहे विश्वासावरती आपलं जीवन बांधतो, वस्तुस्थितीवरती बांधत नाही. लक्षात घ्या. सांगतो मी तुम्हाला, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. अजूनही मी नोआकडेच फोकस्ड आहे प्रियानो. पूर येणार आहे, पाऊस येणार आहे, सगळीकडे असं पाणी येणार आहे की सगळं वाहून नष्ट होणार आहे, हे परमेश्वर बोलला. पूर काय आहे हे नोआला सोडा, मनुष्य मात्रेला माहिती नव्हतं. व्हॉट इज फ्लड, व्हॉट इज हेवी रेनफॉल. नो ह्युमन काइंड न्यू अबाउट व्हॉट इज ऑल दिस. आणि अशा अवस्थेमध्ये नोआ म्हणतो किंवा विचार करतो, परमेश्वर बोललाय ना, मी त्याच्यावर सगळं काही बांधणार. लोक जे बोलत आहेत, वस्तुस्थिती जी आहे, लोक येऊन दाखवत असतील, अरे हे बघ सगळं तर व्यवस्थित आहे, हे बघ सूर्य कसलं एकदम कडक ऊन यायला लागलंय, कुठला पाऊस येतोय, कुठलं काय होणार आहे, काही होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे प्रियानो. परंतु परमेश्वर, शक्यतो परमेश्वर जेव्हा बोलतो ना, वस्तुस्थितीच्या विरोधात ते असतं त्याचं बोलणं. वेन गॉड स्पीक्स, it is exactly many times it is exactly opposite of what the facts are around you. परमेश्वर अब्राहमशी बोलतो, तुला पुत्र होईल. हा काय बोलतो, 99 वर्षाचा झालोय, 99 वर्षाचा झालेलो आहे, माझ्याकडे बाप बनण्याची कुवत गेलेली आहे, इज अ फॅक्ट. बट व्हॉट गॉड सेड इज नॉट फॅक्ट बट फेथ. मी 99 वर्षात झालेलो आहे, मला पुत्र होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु परमेश्वर म्हणतोय की तुला पुत्र होईल, हा विश्वास आहे प्रियांनो. सो मेनी अ टाइम्स व्हेन गॉड स्पीक्स वी फाइंड इट स्टुपिडिटी. परमेश्वर ज्या वेळेला काही वेळा बोलतो, काही लोक, देवाची लोक येऊन म्हणतात की देव असं सांगत आहे तुझ्याविषयी की तुझ्याकडनं असं होणार आहे. हे शक्यच नाही, भाड्याच्या घरी मी राहतोय आणि मी काय ह्याला हे गोष्ट देणार आहे, माझ्याकडेच खायला पैसे नाही आहेत, मी काय जाऊन ह्याला एवढं देऊ शकणार आहे. बिलीव्ह इन गॉड, नॉट फॅक्ट्स. Noah built on faith, not facts. Because you know what? Facts change. Facts have a tendency to change. 99 वर्षाचा अब्राहम होता, वस्तुस्थिती आहे, पुत्र होऊ शकत नव्हतं, वस्तुस्थिती आहे. परंतु काय झालं, काही दिवसानंतर त्याला पुत्र झाला. ही देखील वस्तुस्थिती झाली की नाही. म्हणजे 99 वर्षाचा मोशे जो पुत्र त्याला होत नव्हता, हेही वस्तुस्थिती होती. परंतु विश्वासाने हस्तक्षेप घातल्यामुळे त्याला आता पुत्र झाला. आता पुत्र आहे आणि तो बाप आहे, ही देखील वस्तुस्थिती झाली. ती वस्तुस्थिती आणि ही वस्तुस्थिती बदललेली आहे. फॅक्ट्स कॅन चेंज, फेथ चेंजेस फॅक्ट्स. हॅलो.
So if I have to put everything in one line, facts change, but faith can change facts. Can you understand this? वस्तुस्थिती बदलू शकते, कधी काही होऊ शकतं. विश्वास मात्र बदलत नाही. वस्तुस्थितीला बदलण्याची कुवत विश्वास ठेवतं. So Noah built on faith, not on facts. आमचा परमेश्वर सर्व काही विश्वासाने त्याने काम केलं. तुम्ही म्हणाल परमेश्वराला विश्वासाची काय गरज आहे? आम्हाला विश्वासाची गरज आहे. बरोबर आहे. He had faith in his own words. Try to understand. When there was nothing on the face of the earth, he believed in his own words. That's why God said and things happened. So even God the Father in Genesis, we understand that he built on faith, not on facts. Facts was, वस्तुस्थिती काय होती? पृथ्वी आकार विरहित आहे, शून्य आहे आणि अंधकार पसरलेला आहे. ही वस्तुस्थिती झाली. परंतु त्या वस्तुस्थितीवर परमेश्वराने विश्वासाचे शब्द बोलले, वस्तुस्थिती बदलली. माय फादर बिल्ड्स ऑन फेथ, नॉट ऑन फॅक्ट्स. आणि तोच तो आपल्या लेकरांना शिकवत आहे, तुम्हाला आणि मला शिकवत आहे की लेकरांनो, मुलांनो, मुलींनो, मी जसा करतो तसं तुम्ही करा. बिल्ड ऑन फेथ, नॉट ऑन फॅक्ट्स. आमेन. आपण पुढे जाऊयात. मी शिफ्ट होतोय, नवीन करारामध्ये येतोय. अ फादर गिव्स मोर दॅन वी डिझर्व. अ फादर गिव्स मोर दॅन वी डिझर्व. Please try to understand. Prodigal son took his share, went and spent it all. He wanted to come back to his father's house when he knew that he's lost everything. जो उधळा पुत्र आहे तो हिसकावून नाही म्हणता येणार, परंतु हक्काने त्याने मागितलं की माझा हिस्सा मला दे. आणि त्यांनी बापाने काय केलं? हिस्सा देऊन टाकला. तो घर सोडून जातो, पार्टी शार्टी केली, सगळं झालं. आणि सगळेजण सोडून गेल्यानंतर, त्याचा पैसा सगळा संपल्यानंतर जेव्हा तो डुकरांच्या बरोबर आहे, त्या घाणेरड्या अवस्थेमध्ये बसल्यानंतर त्याला बापाची आठवण येते. Many times this happens in our lives. When we are in the dirtiest place, the most uncomfortable place in our life, then we remember our father. त्याला आठवण झाली बापाची. आणि तो काय म्हणतो माहिती का? माझ्या बापाच्या घरी इतकी रेलचेल आहे ना, त्यांचे नौकर देखील व्यवस्थित खायला पाहिला त्यांना मिळतं चांगलं, तर मी बापाच्या घरी जाईन. लुक ॲट द कंडिशन ऑफ अ सन, माइंडसेट ऑफ अ सन. Or rather, should I say that it was not a mindset of a son, because he was thinking like a servant. त्याची जी विचार पद्धती होती ती पुत्राची नव्हती. संपलं होतं सगळं. कारण तो काय विचार करायला लागला? मी माझ्या बापाच्या घरी जातो आणि त्याला म्हणेन मला एक नौकर म्हणून ठेव, कारण मला खायला तरी प्यायला तरी मिळेल. दॅट इज हिज टेंडन्सी. त्याची टेंडन्सी ही झाली होती, त्याची वृत्ती ही झाली होती. आणि ज्या वेळेला तो आपल्या बापाच्या घरी परत येतो ना, न सांगता बाप त्याला सर्व काही परत देऊन टाकतो. इतकंच नव्हे, त्याला एक रोब, त्याला वस्त्र देतो, झगा देतो, त्याला अंगठी आणि चप्पल. त्या ठिकाणी आम्हाला जायचं नाही आहे. बट व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज, when a son comes to a father over here and asks for something very little, he gives him everything. This is the father. जेव्हा एका बापाकडे हा मुलगा जातो आणि म्हणतो मला एवढंच दे, बस एवढंच दे, त्यावेळेला बाप त्याला सर्व काही देतो. दिस इज माय फादर, दिस इज माय फादर, तूने मेरे लिए सब कुछ है किया. आम्ही हे गीत गात असतो. किती सत्य आहे. त्यांनी खरंच तुम्हा आमच्यासाठी सर्व काही केलेलं आहे. पाप विमोचनची आरोळी मनुष्य मात्र करत असताना पिता म्हणतो की तुम्हाला फक्त पाप विमोचन देत नाही, त्याच्याहून अधिक देतो, सार्वकालिक जीवनच देऊन टाकतो. दिस इज माय फादर. दिस इज द लव्ह माय अब्बा, माय डॅडी गॉड हॅज फॉर यू अँड फॉर मी. त्यांनी आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्यासाठी
देऊन टाकला. Amen. Last thing I want to share and then I will stop. A father blesses. किती सोपं आहे. काय याच्यामध्ये? But I want to talk to you about it. A father blesses. जर जुना करार खास करून जर तुम्ही बघितलात ना, आपण शिंकतो आणि बहुतेकांना माहिती आहे, ज्यावेळेला आम्ही शिंकतो ना त्यावेळेला लोक म्हणतात ब्लेस यू. तुम्हाला माहिती आहे काय? विचार करा. ट्रेंडिंग नाही आहे टिकटॉकमध्ये आता हे ट्रेंड आणि ते ट्रेंड आले म्हणून ब्लेस यूचा ट्रेंड आला आणि आजपर्यंत सगळं चालत आलेलं आहे. ब्लेस यू व्हेन वी स्नीज इज नॉट अ ट्रेंड. एक ठिकाण आहे, अनेक वर्षा अगोदर एका ठिकाणी एक प्रकारचा प्लेग आला होता आणि त्या प्लेगमध्ये लोकांना त्यांच्या लंग्सला ते इफेक्ट होत होतं आणि हजारोंनी लोक मेलेली. त्याच्या काही कालावधीनंतर लोकांना असं कळालं की जर तुम्हाला ते प्लेग लागलेला असेल, तो रोग लागलेला असेल, तर तुम्ही खूप वेळा शिंकायला लागता. आणि म्हणून कोण जर शिंकलं तर लोक ही आशा ठेवत होते आणि त्यांना दिलासा देत होते आणि म्हणत होते ब्लेस यू. आणि त्याच्या मागे उद्देश काय होता की बाबा तुला आरोग्य प्राप्त होऊ दे, तुला जीवन प्राप्त होऊ दे, त्याच्याने तू मरणार नाहीस, ब्लेस यू. आणि तिथून ती प्रथा ब्लेस यूची सुरू झाली आणि कोणी आजही कोणतरी शिंकलं तरी आपण ब्लेस यू म्हणतो. असो, ब्लेस या शब्दाकडे माझा फोकस मला करायचा होता म्हणून मी ह्याच्याविषयी थोडंसं बोलत होतो. अ फादर ब्लेसेस. एक बाप जो आहे, एक वडील जो आहे, तो त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक हे आहे की तो प्रत्येक वेळेला आशीर्वाद देतो. ही ऑलवेज ब्लेसेस. जुन्या करारामध्ये आशीर्वादाच्या विषयी जर आम्ही पाहिलं तर आम्हाला समजतं, अनेक उदाहरणं आहेत, उत्पत्तीमध्येच आम्हाला उदाहरणं सापडतात. आम्हाला समजतं की एक बाप आहे, तो आता वृद्ध झालेला आहे, त्याची नजर आता कमजोर झालेली आहे आणि मग तो काय विचार करतो माहिती का? आता मी माझ्या मोठ्या ज्येष्ठ पुत्राला बोलावून त्याला आशीर्वाद देतो. मग तो म्हणतो मला तू काय कर, जाऊन ते शिकार कर आणि त्याचं नाही का कालवण बनवून आण, मी ते खातो, तृप्त होतो आणि तुला काय करतो? आशीर्वाद देतो. So, you need to understand a blessing is a public declaration of a favored status. एक आशीर्वाद जो आहे तो काय आहे माहिती का? गॉड ब्लेस यू म्हटल्यानंतर काय होतं? काहीच होत नाही. पण ऍक्च्युअली काय होतंय, जुन्या काळातून आम्हाला कळतं, आशीर्वाद देणं वॉज अन फॅमिली इव्हेंट, वॉज अ पब्लिक इव्हेंट इन द ओल्ड टेस्टमेंट, which the sons were waiting their entire life. When will my father bless me? कधी माझा बाप, माझे वडील मला बोलून मला आशीर्वाद देणार, याच्यासाठी ते संघर्ष करत असतात, याच्यासाठी ते काम करत असतात, याच्यासाठी त्यांच्या जवळ ते राहत असतात. आणि कधी ते सगळ्यांना बोलवतील, नाही का, अंगणामध्ये बसवतील आणि सगळ्यांच्या समवेत ते म्हणतील की मी तुला आशीर्वाद देत आहे. Because there is a power hidden in the blessing when a father blesses. एक आशीर्वाद जेव्हा बाप आशीर्वाद देतोय ना, त्या आशीर्वादामध्ये सामर्थ्य घडलेलं आहे. हे पित्याकडून येतं प्रियांनो आपल्याकडे. सगळ्यात पहिली गोष्ट, परमेश्वर जेव्हा आदम आणि हव्वाला निर्माण करतो ना, त्यावेळेला तो त्यांना सूचना देत नाही, आदम हव्वेला समोर आणतो आणि तो काय करतो? आशीर्वाद देतो. The first thing God does with Adam and Eve is not give them instructions. He blesses them. 5 पदरी आशीर्वाद आम्हाला उत्पत्तीमध्ये समजतात. पहिलीच गोष्ट आदम आणि हव्याबरोबर परमेश्वर काय करतो तर तो त्यांना आशीर्वाद देतो प्रियानो. सो ज्या वेळेला आदम आणि हव्वाला परमेश्वर शब्दाच्या द्वारे आशीर्वादित करतोय ना, त्यावेळेला माझा असा विश्वास आहे, असं मला वाटतं की ज्या वेळेला बोललं ना, त्यावेळेला प्रत्येक झाड, पत्ता, प्राणी, पशु, पक्षी सर्वांच्या कानामध्ये ते आशीर्वाद गेले आणि त्यांना कळालं की आता आमच्यावरती हे लोक राज्य करणार आहेत. दॅट इज व्हॉट अ ब्लेसिंग ऑफ अ फादर डज.
So a blessing of the Father not only affects you, it affects your surrounding. समजतंय का तुम्हाला? एका बापाकडून मिळालेला जो आशीर्वाद आहे तो फक्त पुत्रावरती परिणाम त्याचा होत नाही, परंतु पुत्राच्या अवतीभोवती जे काही आहे, पुत्र जे काही धरतो आपल्या हातामध्ये, ते त्या सगळ्यांवरती त्या आशीर्वादाचा परिणाम येतो प्रियांनो. That is why I said, and I thought I should end with this last point. A father blesses. A father blesses. आमचा अब्बा, आमचा पिता माझ्यावर रागावलेला नाहीये, लक्षात ठेवा प्रियांनो. माय गॉड इज नॉट अँग्री ऑन मी, की मी सदा उभा राहून असा संदेश द्यावा की कोप त्याचा येत आहे तुमच्यावरती. माझा पिता सध्या प्रेमाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि तो माझ्यावरती प्रेम करत आहे प्रियांनो, आणि तो माझ्यावरती आशीर्वादाचे शब्द मोकळे करत आहे. हे लक्षात ठेवा. माय फादर इज इन द स्टेट ऑफ लव्हिंग, पब्लिकली डिक्लेअरिंग ब्लेसिंग्स ओव्हर माय लाईफ. माय फादर ब्लेसेस मी. मी हे म्हणत नाहीये की तुम्हाला जे वाटेल ते करा. मी हे म्हणत नाहीये की बायबलमधून आम्ही सूचना द्यायलाच नाही पाहिजे. मी हे म्हणत नाहीये की आम्हाला समजू नये की परमेश्वर हा क्रोधाचा परमेश्वर देखील आहे. हो आहे, परंतु आज या फादर्स डेच्या दिवशी मला हे सांगायचं आहे की माझा बाप माझ्यावरती पब्लिकली आशीर्वाद मोकळं करण्यासाठी तयार आहे प्रियांनो. ही इज पब्लिकली डिक्लेअरिंग हिज फेवर्ड स्टेटस ऑन मी. दॅट इज अ ब्लेसिंग ऑफ अ फादर. आमेन. तर ह्या उत्तम दिवशी जितके वडील आहेत, पिता आहेत, त्यांना मी आशीर्वादित करतो. जितके पुत्र आहेत, कन्या आहेत, त्यांना देखील मी आशीर्वादित करतो आणि म्हणतो तुमचा बाप तुमच्यावरती नजर ठेवून आहे, तुमच्याकडे लक्ष देऊन आहे प्रियांनो. अंडरस्टँड दिस. आमेन. मे द लॉर्ड ब्लेस यू. कॅन वी प्रे? पिता येशूच्या नावाने तुझ्याजवळ आम्ही येतो. आज तुझी आठवण करतो आणि म्हणतो तू आमचा बाप आहेस. तुझं लक्ष आमच्याकडे आहे. तू आमच्याकडे येतोस, आम्हाला तू तुझ्याकडे खेचून आणतोस परमेश्वरा, आणि तू आम्हाला आशीर्वादाचे शब्द मोकळे करतोस. आमच्या वातावरणामध्ये ते शब्द, त्याचा परिणाम होतो परमेश्वरा. आज जे काय आम्ही बोललो आणि ऐकलो त्याच्यावरती परमेश्वर तुझा आशीर्वाद पोहोचू दे, आणि त्याच्याद्वारे आम्ही सर्वजण परमेश्वर आशीर्वादित होऊन आमचं जीवन त्याप्रमाणे होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणतो एक पिता. आमेन. आमेन. मे द लॉर्ड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा पुढच्या रविवारी आम्ही लगेचच भेटणार आहोत नेक्स्ट संदेशासाठी. थँक्यू.